नमस्कार मंडळी, मी अक्षय कोळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे सकाळ आणि आता आपण चाललो स्टेशनला. तर पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांचे आभार, जेणेकरून आपल्याला 3 ज्या गावच्या व्हिडिओ होत्या त्या गावच्या व्हिडिओनं चांगला प्रतिसाद दिला तुम्ही. आणि शिमग्याची म्हणजे शिमग्याची तयारी, परत कोकणातलं शिमगो, परत तिसरी व्हिडिओ म्हणजे परवा दिवशीची कोकणातली गुढीपाडवा. तर त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार सगळ्यांचे, आपले अक्षय कोळी फॅमिलीचे. तर आता आपण चाललो आहे स्टेशनला. चाय वगैरे झाली आहे, नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता जरा चाललो आहे मस्त की जरा स्टेशनला 2-3 कामं आहेत, ती करायची आहेत, ती करून मग घरी येणार. आणि आज वहिनीची बहीण पण येणार आहे, आपल्या वहिनीची. तर ती येईल दुपारी 2-2:30 वाजता. मग जेवण वगैरे. आणि आजचा काय संडे आहे, त्याच्यामुळे आज घरीच, आज कुठं राईडला वगैरे काही नाही. तर आता सध्या तरी राईड आपल्या बंदच आहे. तर कुठे काही गेलो किंवा कुठे काय असेल ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर काय असेल ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. चला तर आता जाऊया थोड्या वेळात. आणि स्टेशनला चाललो मी आणि दादा. फायनली आता आपल्या गाडीच्या इथे आलेलो. चाललं विचार. हां, मला कोणतरी बोलला की खाली गाडी घेऊन जाणार आहेत. अच्छा. हां, 450. हां, चला फायनली बरेच दिवसानंतर आता बाईकवर बसलो आणि गोप्रो व्यवस्थित सेट झाला आहे. आणि एक अँगल वाढवला पण आहे इथला, की जेणेकरून म्हणजे असं वरती येईल. का आलं? मी ॲक्टिवा घेऊन गेलो. 11 वर्ष झालेत ना गाडीला. हां, एक्सपल्स घे ना ती. चला, गणपती बाप्पा मोरया, बाय नवलादेव माते की जय. पप्पा नाही तो लक्ष असू द्या, संभा करा, रखवाली करा, पाठीशी उभं राहा. चला निघूया. बाहेर दादा उभा आहे आणि हे सगळे बघण्यासाठी उभे आहेत. अक्षय कोळी. हे बघ स्पेलिंग समोर आहे इथे पुढे. ओके, डन. सगळ्यांना आवड असते ब्लॉगमध्ये येण्याची, तशीच ह्या लहान मुलांना पण आहे. आणि ह्या गल्ली ते सगळे मुलं ओळखतात. आपला दादा. आता निघालो तेव्हा एवढं असं ऊन नव्हता. आणि आता बघा किती ऊन झालं आहे. वाजलेत पण किती, 12 वाजलेत, फक्त 11:55 झालेत, तरी पण ऊन बघा. हे आपलं मार्केट कधी पण गजबजलेला असता, म्हणजे गर्दीच असतं बघावं तेव्हा. आणि पहिली गोष्ट याची वैशिष्ट्य काय माहिती आहे काय, मार्केटमध्ये ना हॉर्न देऊन सुद्धा साईडला होत नाही. हे असं असेल फॉर्म मार्केट. इथं त्या दिवशी आग लागली होती एका बाईकला, म्हणजे 1 हप्ता अगोदर. आणि आज बरेच दिवसांनी मोटो ब्लॉग करतो आहे ना, त्याच्यामुळं काही सुचत नाही काय बोलायचं आणि काय नाही. आता जरा बरं वाटतं आहे सावलीत ना, असं सावली पाहिजे स्टेशनला जाईपर्यंत. मस्त वाटतं जरा. हे आपलं राईट हँड साईडला गणपती मंदिर आणि इकडे आपलं पहिलं दुकान होतं लेफ्ट हँड साईडला. मला स्टेशनला आता परत दुसऱ्या कामासाठी परत जावं लागणार आहे 1 वाजता. म्हणजे परत घरी या, परत स्टेशनला जा. आज जेवढे कामं आहेत तेवढे सगळे करून घेणार. त्याच्यानंतर मग आता आपल्या ऑर्डर्स वगैरे चालू आहेत फोटोग्राफीच्या, त्या पण कंटिन्युअसली चालू आहे. त्याच्यामुळे नंतर वेळ नाही भेटणार, म्हणून जेवढे पण आता जी काय कामं आहेत ती आता करून घेणार. म्हणून म्हटलं आज संडेचा पण ब्लॉग बनवूया. काय ऊन लागताना येणार रोड ना गरम, म्हणजे उन्हामुळे ज्या वाफा बसत आहेत ना, हेल्मेटची काच आपली ग्लास ओपन आहे, त्याच्यामुळे वाफा एवढ्या बसतात ना की डोळे झोंबत आहेत. पोचलेलो सर्वोदयला. आणि सर्वोदयला हे सर्वोदय हॉस्पिटल. आणि जे राईट हँड साईडला आहे, लेफ्ट साईडला दिसतं आहे, राईट हँड साईडला, तर हे सर्वोदय मंदिर.
हा सारा गेला तर घाटकोपर स्टेशन, इथून गेलं तर माणिकलाल आणि इकडे गेलं तर श्रेयस टॉकीज. सीन सुटला. आपल्याला थोडीफार शॉपिंग करायची आहे, त्याच्यामुळे स्टेशनला आलेलो. पण ती शॉपिंग बघूया कसं काय ते. चला तर मंडळीनं आता निघालेलो आणि जी शॉपिंग करायची होती ती केलेली. उन्हामुळे हात आपले काळे होतील. सनस्क्रीन लावायला पाहिजे होती ना हाताला, म्हणजे हात कसे गोरे गोरे राहिले असते. हात काळे होचा प्रश्न नसतो. इलो काय ऊन लागतं एकदम चचक जाऊन. आता आपण जाऊ माणिकलाल वरून. घाटवाडीतनं जायला का नाही पण गर्दी असते तिथं मार्केटला, त्यामुळे बघूया आता जर काय मच्छी बिच्छी घ्यायची झाली. बघ कसं काय करतात, सिग्नल नाही बघत की काय नाही. मी तरी कशा थांबू. आणि आता कुठे ना कुठे लवकरच राईडचा प्लॅन केला पाहिजे. पुढच्या महिन्यात आहे पण अजून काही नक्की नाही. आमचे पोरं प्लॅन करतात पण नाही हो. सगळं म्हणजे कसं, अर्धी पोरं कॉलेजला आहेत, अर्धी पोरं कामाला आहेत. सगळ्या गोष्टी बघून केल्या पाहिजे. फिरणं आयुष्यभर फिरायचंच आहे, पण सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे. त्यानंतर फिरणं असावं. फिरणं गरजेचं आहे बट पहिलं पोटा पाण्याचं. एक तर महागाई वाढली आहे काय, आणि एवढं कुठं फिरत बसणार. हे आपला माणिकलालचा चढाव. चला पोचलेलो आपण शाखेच्या इथे, म्हणजे आपल्या गणपती मंदिरच्या इथे. जाताना पण त्या साईडून गेलेलो, येताना असं फिरून आलो. आता आपण पोचू मार्केटमध्ये. मार्केटमधून सीधा घरी जेवूया. आणि आज काय स्पेशल असेल ह्या ब्लॉगमध्ये बघायला पाहिजे, जेणेकरून काय दाखवता येईल. दाखवण्याचा 101% मी प्रयत्न करेन. हां दही दुधाच्या घेऊ नका करी आवाजा. नारळ घ्यायचे आहे. आपल्या घरनं मुख्यमंत्र्यांची ऑर्डर आली की येताना नारळ घेऊन यावा. पण एवढं महागत ना की सोन्याची किंमत आहे. हे 30 रुपये 35 रुपये असं काय बोलणार. आणि दादानं आमच्या घेतला नाही 30 किलो नारळ. आता वाजलेत 12:20 आणि आपण थांबलो गणपती बाप्पाच्या मंदिराच्या इथे. चला आपले गुरु भेटले, भाऊ
हे व्हिडिओग्राफर आहेत आणि फोटोग्राफर पण सिनेमॅटिकग्राफर सगळे ऑलराऊंडर आहेत. तुम्ही अजून कोण? मग आता भाऊने आपला ड्रोन पण घेतला आहे. भाऊ ड्रोनची कामं आहेत की नाही? लोकांपर्यंत माझं पोहोचलं नाही ना तेवढं तरी पण एका लोकांना माहिती लोक बोलत होता ना. अच्छा अच्छा. आणि अजून ड्रोन आपला हा जरा काम नाही झाला. मग ड्रोन उडवतो. अच्छा. आता याला उडवला ना मी एक video. हां हां घरी येतो, चाय पिऊन येतो. चाय पियाला? दादा म्हणजे या टायमाला चाय प्यायला नक्की दारू प्यायला लागलाय. हो पण नाही पण नाही त्याला पण माहिती आहे. चला जरा मस्त की चाय पिऊन येऊया थोडी थोडी मस्त. भले उन्हातून चाय पिणार पण कोल्ड्रिंक्स वगैरे घेऊया काहीतरी. आता मंडळीनं आता मस्त कॉफी विफी पियालेलो आणि बराच वेळ बोलत घालवलेला म्हणजे 1:45 वाजला. आणि आता भाऊ बरेच दिवसानंतर आपल्याला भेटले कारण ते पण शूटला असतात आणि आता आपली पण कामं आहेत त्याच्यामुळे जाऊया. चला भाऊ. आता आपण मस्त की म्हणजे 4 वाजता झोपलेलो ते 5-5:30ला उठलो, 6ला उठलो काहीतरी मी. आणि त्याच्यानंतर मग ब्लॉग शूट बीट काहीच नाही केलेला. आणि जर आता खाली परत स्टेशनला पण जाऊन आलो. जर स्टेशनला जर जे काम होतं परत एकदा ते करून आलो. दुपारी झालं नाही त्याच्यामुळे ते आता करून आलो. वहिनी आता येईल 9:30पर्यंत. वहिनी जरा फंक्शन असल्यामुळे आमच्या रिलेटिव्हमध्ये फंक्शन आहे त्याच्यामुळे ती तिकडे गेली आहे. तर काको तात्या वगैरे ते सगळे तर ते पण आता येतील. आणि मस्त चाय बी झालं, भात वगैरे पण झालेलं आहे. आली की जेवायला बसायचं, जेवण मोकळं व्हायचं. आणि त्यानंतर मग जरा स्टेशनला ते काम होतं ते पण करून आलो कारण आपण ते दुपारी केलेलं नाही त्याच्यामुळे ते आत्ता करून आलो. आणि जरा खाल्लेलं पण, जरा नाश्ता वगैरे पण झालेला, दादावरती गेला आहे. बाकी सगळं मजेत ऑलमोस्ट. आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करतो. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉगमध्ये आजचं एवढं दाखवण्यासारखं मला काय वाटलं नाही पण तरी पण हा ब्लॉग कसा होता मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलमध्ये जर कोण नवीन असाल तर अक्षय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.